नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। आता पुस्तकं समोर ठेवून परीक्षा देता येणार आहे। सीबीएसईचा अतिशय महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता नववीच्या परीक्षा या ओपन बुक पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। या निर्णयानुसार परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ हे देखील सोबत ठेवण्याची आणि त्याचा वापर करण्याची परवानगी असणार आहे। या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणं हा मुख्य उद्देश आहे आणि त्यामुळेच केवळ पाठांतरावरती भर न देता संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे खरं तर सीबीएसईने, काय अधिक माहिती? सीबीएसई बोर्डच्या पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे 2026-27 पासून नववीच्या वर्गासाठी ओपन बुक परीक्षा म्हणजे पुस्तक सोबत ठेवून ही परीक्षा देता येईल। त्याच्यामध्ये भाषा, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषयाच्या संदर्भामध्ये जे लेखी परीक्षा असतील त्या ओपन बुक पद्धतीने होतील। त्याच्यामध्ये परीक्षा देताना विद्यार्थ्यांना पुस्तकं, प्रश्नसंचाचे जे काही संच असतील किंवा त्याची काही त्यांनी टिप्पणी केली असतील ते साहित्य अभ्यासाचं जे आहे ते सोबत ठेवता येईल। याचा प्रामुख्याने मुळात संदर्भ देण्यात आलेला आहे की जे शैक्षणिक धोरण घेण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव वाढू नये या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आलेला आहे। यापूर्वीच आपणास माहित आहे की मुळात जवळपास 6वी पर्यंत 5वी-6वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना थेट मार्क देण्याची ऐवजी ग्रेड पद्धती अवलंबण्यात आली होती आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती। कारण की कुठल्याही विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज मिळाले यापेक्षा तो ग्रेड मध्ये असेल तर त्याला अपमानास्पद वागणार नाही आणि विद्यार्थ्यांचं मनोबलही खचणार नाही अशा पद्धतीचा हा विचार होता। त्याच्यानंतर आता ओपन बुक पद्धत ही सीबीएसई बोर्डने अंमलबजावणी करण्याचं पुढील शैक्षणिक वर्षापासून धोरण घेतलेलं आहे। आता इतर महामंडळ पुढील भविष्यकाळामध्ये अशा स्वरूपाचं काही भूमिका घेत आहेत का याकडे सुद्धा लक्ष आहे। नक्कीच, आणि अतिशय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र सागर, आणखीन एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही सोबत राहाच।